शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजाचे कैवारी तसेच पनवेल उरणमधील आगरी कोळी कराडी समाजाचे आराध्य दैवत असलेले लोकनेते दिबा पाटील यांची 100वी जयंती सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली, ज्यामध्ये विस्तार अधिकारी केणी साहेब आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक भरणुके यांचा समावेश होता। त्यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दिबा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिबा पाटील यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव केला। शेतकऱ्यांनी संपादित केलेल्या जमिनीसाठी 12.5% परताव्याची योजना आणि विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी 22.5% योजना ही केवळ दिबा पाटील साहेबांनी 1984 मध्ये दिलेल्या जासई येथील हुतात्मा लढ्यामुळे यशस्वी झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले। या लढ्यात दिबांना लाठीमार सहन करावा लागला आणि तुरुंगवासही भोगावा लागला, परंतु त्यांच्या जिद्दीमुळेच प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाल्याचे त्यांनी सांगितले। आज संपूर्ण रायगड जिल्हा जो सुशिक्षित झालेला दिसत आहे, त्याचे सर्व श्रेय त्यांच्या दूरदृष्टीला जाते। आम्ही सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच घडलो असून त्यांचे हे महान कार्य पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मौलिक विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले। कार्यक्रमाच्या शेवटी सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक भरणुके यांनी उपस्थितांचे आभार मानले। त्यांच्याकरता त्यांनी ओबीसी करता मोर्चे काढले, आंदोलन केले, त्यांना रिझर्वेशन मिळवण्याचे प्रयत्न केले। त्याचबरोबरीनं त्यांनी या विभागाकरता विशेष प्रयत्न केले। प्रकल्पग्रस्तांना 12.5% मिळायला पाहिजे। त्यानंतर आपलं विमानतळ प्रकल्पांना 22.5% जमिनी मिळायला पाहिजे। 22.5% जमीन मिळाली, कुणी टॉवर उभे राहिले ते राहिलेले आहे। म्हणजे हे आपल्याला पुण्यगुणाच्यामुळे होत आहे, त्यांच्यामुळे होत आहे। त्यांनी काम केलं म्हणून आपल्याला मिळालं। आता त्यांनी काम केलं, आजारी असताना आपल्याला सुद्धा येऊन सुद्धा तिथे जाऊन द्या, हट्टेदाराला या लोकांकरता जमीन द्या, 12.5% द्या, 22% द्या, तर तुम्हाला सुद्धा करा, नोकऱ्या द्या, त्याची आठवण ठेवायला पाहिजे ना। या आंदोलनात मी पण कायमचा होतो, मी तेव्हा तरुण होतो, त्यांच्यासारखा होतो। त्यावेळेला मी होतो 40 तिथे 51चा जन्म, 81 म्हणजे 31 वर्षाचा, 30 वर्षाचा, 84 म्हणजे 34 वर्षाचा, 81 आंदोलनात जास्त नाक्यावर मी होतो। त्यांना जनार्दन मुगल साहेब माझे सासरे, शकुंतला ठाकूरचे वडील, त्यांना मार बसला, श्रावण कोळी अनेक लोकांना बसला। 84 साली दिबा पाटील साहेब हॉस्पिटलात गेले होते। शेवा इथं ज्यावेळेस गोळीबार झाला महिलांवर, त्यावेळेस एकदा आजारी पडले, त्यांना हॉस्पिटलात नेलं मुंबईला। पण तिथं 84 आंदोलनामध्ये समोर मी स्वतः हजर होतो। त्यावेळेस त्या सर्व नेत्यांना अटक केलं। 1984 आंदोलनामध्ये जमीन घ्यायला शेतकरी येणार होते, सरकारी अधिकारी येणार होते। आम्ही आंदोलन करायचं वेळेला 16 तारखेला शेतकऱ्यांना वेगळंच चालते। 14 तारखेलाच ते आले आणि शेवायला गेले, पाटीलचा विरोध करायला गेले, तिथे ते आजारी पडले। मग 16 तारखेला आंदोलन व्हायला पाहिजे। मग मी रोडपंथी दशरथ ठाकूर, विखे ठाकूर आणि कोल्हापूरच्या भारती पवार आम्ही ती सूत्र हातात घेतली आणि आम्ही चालत जाऊन ट्रकमध्ये झोपून जाऊन लोकांनी सांगितलं नाही आपण जायचं 16 तारखेला। आम्ही दास्तान पटातोय रस्त्याजवळ तिथं गेलो, पोलिसांची फौज या बाजून आली, त्या बाजून आली, हजारो पोलीस आले, SRP आले। त्यांनी आदेश दिला इथून चालते थांबायचं नाही, नाहीत आम्ही गोळीबार करू। म्हणजे कार्यकर्ते असतात, खरे कार्यकर्ते ते पडून जातील का? नाही जाणार ना, घरातील घाबरणार का? आंदोलन करताना मग घाबरायचं नसतं। आम्ही हटलो नाही, आमच्या अंगावर चालून आले। मग पोलिसांनी अश्रूधूरच्या नळकांड्या फोडल्या आमच्या अंगावर। अश्रूधूर माहिती आहे तुम्हाला? दूर येतो आणि मग दिसत नाही समोर। त्यांनी भरपूर नळकांड्या फेकल्या, आपले पण लोक 72 कार्यकर्ते त्याच उचलल्याने त्यांच्या अंगावर फेकले, पोलिसांच्या अंगावर। लढाई सुरू झाली, गमत शक्य आहे ना, आमने सामने सर्वांची लढाई सुरू झाली। हे पाहिलेलं वर्णन समोर असताना वर्णन आहे। आणि त्यावेळेला ते सर्व सुरू झाल्यावर
पोलिसांनी लाठीमार केला, लोक हटत नाही, मग त्यांनी गोळीबार केला. त्याच्यामध्ये आपल्या ऋतूमधला एक कार्यकर्ता रघुनाथ ठाकूर, त्याचबरोबर जिल्ह्यामधला शंकर ठाकूर, 2 हुतात्मे झाले. इथं गोळीबार जखमी झाले, पडले, हॉस्पिटलला येईपर्यंत तिथल्या तिथंच ते पोलिसांचा जीव गेला. त्यांनाही आम्ही उचलून गेलं. म्हणजे आंदोलन चालूच राहिलं. सर्व 17 तारखेला पुन्हा नवगड फाट्यावर झालं, तिथे 3 हुतात्मे झाले. अनेक 40-50 लोक जखमी झाले, अनेक लोकांना गोळ्या लागल्या. हे सर्व डोळ्याकडे पाहून त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो होतो. आंदोलन थांबलं नाही. का आंदोलन केलं? अन्यायाविरुद्ध. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून, त्यांची जमीन गेली त्यांना मोबदला मिळावा म्हणून, त्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून, स्वातंत्र्यासाठी जसं टिळकांनी आंदोलन केलं, गांधींनी आंदोलन केलं, अनेक हुतात्म्यांनी हुतात्मे दिलं. आपलं बरीच नावं माहीत असेल ती. तर त्या दृष्टीनं तसंच हे लोकशाहीच्या काळात सुद्धा कधी कधी भांडावं लागतं, पण नुसतं भांडायचं नाही. एकमात्र दिवशी म्हणजे मारामारी करायची नाही, अन्यायाविरुद्ध भांडायचं. कसं करता अन्याय होत असेल तर सहन करायचा नाही. ही शिकवण आपल्याला आपल्या ज्येष्ठांनी दिलेली आहे. त्यावर भांडायचं असतं, भांडले आणि त्याच्यामुळे लोकांना सर्व सुविधा मिळाल्या. आज त्यांची भेट केली. त्यामुळं आठवणीनं आज ते गेलेला 12-13 वर्ष झाले, पण तरी देखील त्यांची जयंती आपण साजरी करतो. 50 वर्ष होतील, 100 वर्ष होतील. त्यांचं नाव विमानतळाला आपण द्यायचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री कालच झाले होते, कणकवलीमध्ये त्यांनी जाहीर केलं की लवकरच ते नाव प्रत्यक्ष दिलं जाईल. कागदावर विधानसभेत प्रशांत ठाकूर महेशमध्ये आपले आमदार आहेत, त्यांनी भांडले, मी सर्व प्रयत्न केले आणि नंतर विधानसभेत मंजूर झालं. विधान परिषदेत मंजूर ते ठराव झाले. मुख्यमंत्र्यांनी ठराव मंत्रिमंडळात केलं आणि ते सर्व केंद्राकडे गेलं आहे. 1-2 महिन्यामध्ये हे नाव नक्कीच लागेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. ते अशा या थोर नेत्याची आज जयंती आहे. ती जयंती साजरी करताना तुमच्याबरोबर मला यायला मिळालं. मी माझं भाग्य समजतो. तुम्ही सर्वांनी हा आदर्श घेऊन भावी काळामध्ये तुम्ही ज्याला मोठा व्हाल आमच्यासाठी. आता मी झालो 75 वर्षाचा, म्हातारा झालो. आता दिसतोय तुम्हाला? नाही दिसत? म्हातारा 75 वर्ष किती झाली बघा. पूर्वी 60 वर्ष झाली की म्हातारा म्हणायचं. 65, 70, 75. पण अजून लढाई चालत, अन्यायाविरुद्ध लढाई चालू, जनतेकरता काम करायचं आणि त्या दृष्टीनं आम्ही काम करत असतो. आणि अशा प्रकारचं काम करायला मला मजा वाटते.